अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची असं एका टोळीचं ठरलं होतं. या टोळीचा मुलगा जितेंद्र आव्हाड होता असं अमोल पटकरी म्हणाले. अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही उत्तर द्यायला मी तेवढा मोठा नाही. ते खूप मोठे आहेत. धनंजय मुंडे देखील काम केलं होतं की पाटील शपथविधी ठरला होता त्या अवधूतच्या दादा नाराज होते, दादांना नेहमी टार्गेट केलं जातं. मला वाटतं धनंजय मुंडेंना दादा जास्त माहिती आहेत, मला कमी माहिती. पालकमंत्रीवरची स्थगिती आली त्याच्यामध्ये हित कोणाचं आहे? एकीकडे एकनाथ शिंदे गावी जाऊन बसलेले आहेत, नाराज कार्यकर्ता रस्त्यांवरती आहे, ह्याच्यामध्ये लोकांचं हित त्यांच्या घरातल्या भांडणांमध्ये आम्हाला कशाला खिचतात? जाऊ द्या, नाराज आहेत बिचारे, जाऊन आराम करतायत गावाला. त्यांना गावाची हवा पण आवडते तशी, त्यांचं गावात प्रेम पण आहे. जाऊ द्या, चांगलं आहे. तुम्ही कशाला काळजी करता? नाशिक थांबलंय का? रायगड थांबलंय का? फक्त मला एवढंच दुःख आहे की ह्याच अजितदादांनी माझं पालकमंत्रीपद ज्येष्ठ असून सुद्धा कापून कोणाला तरी दिलं होतं. असे प्रश्न आम्ही टाकले की अजितदादांना वाईट वाटतं, माझं पालकमंत्रीपद का कापलं हे कधीतरी सांगावं ना. का तेव्हा मला एकनाथ शिंदेने सांगितलेलं की मी द्यायला तयार आहे, पण अजितदादा अडवून बसले. आज मी जाहीर करतो, एकनाथ शिंदे सांगितलेलं की तुम्ही रायगड सोडा, आम्ही तुम्हाला हे देतो, पालघर देतो. रायगड त्यांना सुटणार कसं? रायगडमध्ये सगळ्यांचा जीव अडकलेला होता. मी काही कमी होतो एक्सपिरियन्स्ड? मी काही पहिल्या टर्मचा आमदार होतो? मी पहिल्या टर्मचा मंत्री होतो? नव्हतो. मला नाही दिलं पालकमंत्रीपद. मला कोरोना झाला आणि मला कोरोना झाला होऊन डिक्लेअर झाला आणि 3 तासात माझं पालकमंत्रीपद काढलं अजितदादा. त्यांच्यानंतर त्यांना कोरोना झाला, राजीनामा दिला का पालकमंत्री पदाचा? सगळ्या राष्ट्रवादीला झाला, घेतला का त्यांनी राजीनामा? पण माझा त्या मिनिटात मी बेडवर असताना, म्हणजे मृत्यूशी लढाई चालू असताना अजितदादांनी माझं पालकमंत्रीपद काढून घेतलं. इथे खूप चाचून ठेवलंय. त्या सह्या कशा मागितल्या गेल्या, त्या सह्यासाठी कोण बसलं होतं, काय तिथे शिजत होतं, सगळं मला माहिती आहे. आणि ते लेटर कुठे ना, ते आता दाखवायची वेळ आली आहे. येत्या पुढच्या 8-10 दिवसामध्ये ते लेटर दाखवीन मी, की ते लेटर शरद पवारांना दिलंच नाही. ते दिलंच नाही. तुम्ही ज्या माणसाच्या हातात दिलं तो माणूस तुमच्यावर आलाच नाही. हे बदनाम करण्याचे ठाव नव्हते हे जे सत्य, ते अजितदादाच्या तोंडावर पण नाही म्हणू शकते.